अलिबागचं नाव मोठं पण विकास मागे का राहिला हा प्रश्न आज प्रत्येक अलिबागकर विचारतोय. कारण एकच, शहरावर दशकानुदशक एका घराण्याची सत्ता होती, पण अपेक्षित विकास कधीच झाला नाही. सत्ता कायम राहिली, पण शहराच्या समस्या तशाच राहिल्या. अलिबागमध्ये आजही पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाहीये. शहरातील रस्ते खड्डेमय आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळण्यात अजूनही अडथळे आहेत. रुग्णालये, शाळा, सार्वजनिक सेवा, नगरपालिका व्यवस्थापन सगळं कागदावरच चांगलं दिसतंय. वास्तवात मात्र स्थिती बिकट आहे. आता शिवसत्ता पुढच्या 3 ते 4 दिवसात या शहरातील अधोगतीला कारणीभूत असलेलं प्रत्येक वास्तव उघडकीस आणणार आहे. कोणी विकास थांबवला, कोणाला शहर प्रगत होणं नको होतं, कोणी फक्त सत्तेत बसून राहिलं पण काम केलं नाही. हे सर्व अलिबागकरांसमोर ठळकपणे मांडलं जाणार आहे. इतकी वर्ष सत्ता एका गटाकडे असताना जागतिक दर्जाचं पर्यटन उभं राहायला हवं होतं, रोजगार निर्माण व्हायला हवा होता, शहराने मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चरकडे वाटचाल करायला हवी होती. पण अलिबागला दिल्या गेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाहीये. उलट शहराच्या वाढीला अडथळेच निर्माण झालेत. अलिबागकरांना न्याय देण्यासाठी, शहराचं भविष्य वाचवण्यासाठी सत्य बाहेर येणं आवश्यक आहे आणि आता ते रोखणं कोणाच्याही हातात नाहीये.